PCM MST CET 2026 साठी ऍडमिट कार्ड CET सेलकडून रिलीज करण्यात आलेले आहेत. काल लेट रात्री ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत. एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना सेंटर कुठलं भेटलेलं आहे, कारण की काही दिवसापूर्वी आपल्याला सिटी ऑफ एक्झामिनेशन समजलेलं होतं, पण त्या शहरामध्ये माझा नंबर कुठं आलेला आहे, एक्झॅक्टली शहरात आलाय, तालुका प्लेसला आलाय, कोणतं सेंटर मला मिळालेलं आहे, ह्या सर्व गोष्टी ऍडमिट कार्डवर दिलेल्या आहेत. कुठली शिफ्ट आहे, केव्हा एक्झामला जाणं गरजेचं आहे, ऍडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सीईटी सेलचे ऍडमिट कार्ड आलेले आहेत. इथे आपण आपल्या ग्रुपमध्ये आपण लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे. ज्यांना समजलं नाही त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीने इथे लॉग इन करायचं आहे आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं. ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने दिसेल, तर अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड दिसेल. यावरती काय आहे, ऍडमिट कार्ड फर्स्ट अटेम्प्ट साठी. यावर्षी 2 अटेम्प्ट मध्ये एक्झाम होणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट इज कंपल्सरी. दुसऱ्या अटेम्प्टची सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायचं आहे, जेणेकरून बेस्ट ऑफ 2 मधला स्कोर आपल्याला पुढील ऍडमिशन प्रोसेस मध्ये कन्सिडर केला जाईल. मग इथे याच्यावरच्या सर्व माहिती आपल्या बरोबर आहेत का चेक करायचे. महत्वाचं काय आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन चेक करायचे की तुमचं कोणत्या डेटला एक्झाम आलेली आहे. साधारणतः पूर्वी कसं होतं, 11 ते 19 तारखेपर्यंत होतं, नंतर एक दिवस वाढवला, 20 तारखेपर्यंत एक्झाम चालणार आहे. कारण की 12 तारखेला जो शेड्यूल होता तो चेंज झालाय. काही विद्यार्थ्यांनी चेक केलं असेल की सर, मी जेव्हा सिटी ऑफ एक्झामिनेशन डाउनलोड केलं त्यावेळेस माझी एक्झाम 17 तारखेला दाखवत होतं, नंतर मी जेव्हा डाउनलोड केलं तेव्हा माझी डेट चेंज झाली, अशा अनेक विद्यार्थ्यांनी पाहिलेलं असेल. तर हे कशामुळे झालं, तर 12 तारखेला NDA ची एक्झाम आहे आणि अजून 1-2 एक्झाम 12 तारखेला होणार आहे. त्यामुळे सीईटीची एक्झाम त्या दिवशी नसणार आहे. तर विद्यार्थ्यांनी आधी प्रत्येकाने आपली डेट चेक करायचं, एक्झामिनेशन डेट चेक करा. त्याच्यानंतर एक्झामिनेशन टाइम, 2 स्लॉट मध्ये ही एक्झाम होणार आहे. 9 ते 12 काही जणांच्या ह्याच्यावर दिसेल, काही जणांच्या ह्याच्यावर 2 ते 5 असा टायमिंग दिसेल. जो टायमिंग तुमच्या ह्याच्यावर आहे ते द्यायचं. पण दुसरं महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, रिपोर्टिंग टाइम ऍट द सीईटी एक्झामिनेशन सेंटर. जो रिपोर्टिंग टाइम दिलाय त्या रिपोर्टिंग टाइमला सेंटरला जाणं गरजेचं आहे. आता या विद्यार्थ्याचं 2 ते 5 मध्ये आहे, तर लास्ट रिपोर्टिंग टाइम काय आहे, 12:30 आणि गेट क्लोज करायचा टाइम आहे 1:30. 1:30च्या नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला तिथे एंट्री दिली जात नाही, अगदी स्ट्रिक्टली केलं जातं. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी चेक करायच्या. ठीक आहे, अशा पद्धतीनं आहे. आणि आपल्याला सेंटर कोणतं आलंय, तर इथे तुम्हाला खाली दिसेल. आधी इथे सिटी दिसायची, तर तुम्हाला इथे एक्झॅक्टली सेंटर कोणतं आहे हे देखील तुम्हाला दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करा. त्यावरचा तुमचा एक्झामचा टाइम, रिपोर्टिंग टाइम, त्याच्यानंतर सेंटर एक्झॅक्टली कुठे आहे. जर काही अडचणी आल्या तर व्हायब्रंटच्या आमच्या टीमला सांगा, आणि व्हायब्रंटची संपूर्ण टीम सर्व विद्यार्थ्यांना पुढे इंजिनिअरिंग साठी पूर्णपणे काउन्सिलिंग करणार आहे. तुमचा जो सीईटीचा बेस्ट स्कोर येईल, डिपेंड्स ऑन युअर सीईटी स्कोर, तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल, कोणती ब्रांच मिळू शकते, चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळेल, अगदी फॉर्म भरण्यापासून पुढचे काउन्सिलिंगचे फॉर्म भरणे, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, स्पॉट राऊंड, अगदी शेवटपर्यंत संपूर्ण टीम आमची तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करून देण्यासाठी तत्पर आहे. आता सध्या अनेक विद्यार्थी पालक येत आहेत. जर तुमचे ड्युरिंग काही पॅरेंट्स असेल, तर विद्यार्थी तर एक्झाम मध्ये बिझी आहेत, पॅरेंट्सला काही डाऊट्स असतील तर आमच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातील. ऍडमिशन प्रोसेस कशी असते, कशा पद्धतीने कॉलेज क्लोज होतात, कोणत्या महत्वाचे कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने आहे, ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही आपल्या व्हायब्रंटच्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या आपल्या ब्रांचला व्हिजिट करू शकता. सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्राम चॅनलचं लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही आपले ग्रुप जॉईन करा, जेणेकरून सर्व महत्वाचे अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच.